सोलापुरात शासन मान्य ताडी दुकानांना उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांनी ठेकेदारांना परवाने देऊन सोलापूर शहरातील कामगार वस्ती, झोपडपट्टी अशा लोकवस्तीत ताडी दुकाने सुरू केली। त्यावेळी या शासनमान्य ताडी दुकानांना स्थानिक लोकांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला म्हणून काही ताडी दुकाने सोलापूर उत्पादन शुल्क खात्याचे अधीक्षक धार्मिक यांनी बंद केले। तेच बंद केलेली दुकाने परत चालू करण्याचा प्रयत्न अधीक्षकांकडून होत आहे। सोलापुरात ताडी माफिया मोठ्या प्रमाणात असून त्यांच्याशी संगनमत करून सोलापूरचे उत्पादन शुल्क अधीक्षक धार्मिक व त्यांच्या कार्यालयीन अधिकारी यांनी सुमारे 13 शासनमान्य ताडी दुकानांना परवानगी दिली आहे। या दुकानात ग्राहकांना विक्री करणारी ताडी पूर्णतः विषारी व रसायन मिश्रित बनवलेली बनावटी ताडी आहे। हे भवानीपेठ येथील ताडी दुकानात धाड टाकून तपासणी केली असता ताडी बनावट असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे आणि ज्या संशयित आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याच नावाने ताडी दुकानांचा ठेका दिलेला आहे। म्हणून सोलापूर जिल्हा उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक यांना बडतर्फ करा आणि बंद पडलेल्या दुकानांना परवानगी देऊ नका अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे, अशी माहिती कामगार सेनेचे विष्णू कारंपुरी यांनी दिली आहे। पैशाची देवाणघेवाण होऊन ताडी दुकानं चालू केलेले आहेत। या बाबतीमध्ये संपूर्ण सोलापुरात लोकवस्तीमध्ये ताडी दुकाने राहू नये म्हणून अनेक आंदोलने झाले। सोलापूरचे माजी पालकमंत्री आणि आमदार विजयकुमार देशमुख मालक यांनी देखील या दुकानांना विरोध केला आणि काही ठिकाणी आजूबाजूचे लोक विरोध केल्यामुळे दुकानं बंद करण्यात आले। विशेष करून MIDC, घोंगडे वस्ती, जोडबाई पेठ, कन्ना चौक, त्याचबरोबर अशोक चौक, पण ते दुकानं परत चालू करण्याचे गाठ या ठिकाणी सोलापूरचे अधीक्षक उत्पादन शुल्कचे अधीक्षक श्री धार्मिक साहेब हे करीत असल्याचे दिसून येते। म्हणून आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली, अर्ज दिला, आता निवेदन दिलं की आपण ताबडतोब या दुकाने जे बंद झाले त्या दुकानांना परत परवानगी देऊ नका आणि त्याचबरोबर या प्रकरणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात विरोध होत असताना परत परवानगी देण्याचे काम या इथले धार्मिक साहेब करतात। त्यांचा ताबडतोब या ठिकाणी बडतर्फ करा, हकालपट्टी करा अशा प्रकारची मागणी निवेदन देण्यात आलेली आहे। अन्यथा 8 दिवसामध्ये जर ते परत या मागणीचा विचार नाही झाला तर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि उत्पादन शुल्क कार्यालयापाशी आणि प्रत्येक ताडी दुकानावर आमचं आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देतो। कारंपुरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, प्रसाद जगताप, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी, नागमणी भंडारी, जर्गीस मुल्ला, स्वाती शिंदे, कुणाल धोत्रे, सुमित भांडेकर यांची उपस्थिती होती।